ठाणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये एक महागडी गाडी त्याच पद्धतीनं तब्बल 32 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत। ती महागडी गाडी आहे BMW या कंपनीची गाडी आहे आणि या गाडीच्या मागे आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा लोगो आहे। ही व्यक्ती ठाणे महानगरपालिकेशी संबंधित आहे का, या व्यक्तीचा ठाणे महानगरपालिकेशी काय संबंध आहे किंवा ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेल्या व्यक्तींसोबत या तस्कराचे काही संबंध आहेत का? तन्वीर अहमद अन्सारी असं एका आरोपीचं नाव आहे, दुसऱ्याचं महेश देसाई नाव आहे। एक मुंबईतला रहिवासी आहे तर एक उल्हासनगर आणि त्याचं गाव आहे कोल्हापूर आद्रा इथलं। ही गाडी आहे, या गाडीतून जवळपास 15 किलो 924 ग्रॅम अंमली पदार्थ MD हा अंमली पदार्थ जो आहे त्याची तस्करी केली होती आणि ह्या गाडीवर जेव्हा कारवाई केली तर त्या गाडीतून ह्या स्विफ्ट डिझायर गाडीची माहिती मिळाली, या गाडीतून देखील तस्करी केली जात होती। यासंबंधी माहिती देण्याकरता आपल्यासोबत स्वतः पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव साहेब, एक महागडी गाडी 32 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि ठाणे महानगरपालिका लोगो, काय नेमकं याच्या मागे गणित आहे आणि कशा रीतीने सगळी कारवाई झाली आहे? गुन्हे शाखेच्या घटक 2चे पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना खबर मिळाली होती की भिवंडी परिसरामध्ये 2 इसम हे MD मेफेडॉन अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार होते। त्या अनुषंगानं घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये 2 इसमांना ताब्यात घेण्यात आलं। एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि दुसरा आरोपी आहे महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर। या दोन्ही आरोपींकडून एकूण 15 किलो MD मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 4चाकी आणि एक स्विफ्ट डिझायर कार आणि एक BMW कार, त्याचबरोबर मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या दोन्ही आरोपींची पूर्वीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूप। गाडी जी आहे ही BMW गाडी आहे, या गाडीबद्दल काय सांगाल? ही गाडी नेमकी कोणाच्या मालकीची होती, ह्यांनी वापरली होती, चोरीची होती, तस्करीमध्ये या गाडीचा वापर झालेला आहे आणि त्यावर ठाणे महानगरपालिकेचा लोगो आहे। सध्या आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत। त्या आरोपींनी 2 वाहनाचे गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत। ते वाहनांचे मालक कोण आहेत किंवा त्याचे चालक कोण होते, हे वाहनं कोणाच्या मालकीचे आहेत आणि या मालकांचा किंवा ओनरचा आरोपींशी काय संबंध आहे, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। ठाणे महानगरपालिकेचा लोगो, कारण का शेवटी अशा गुन्ह्यांमध्ये जेव्हा काही गोष्टी समोर येतात त्यावेळेस एका शासकीय यंत्रणेचा असा वापर, याच्याबद्दल काही पुढे तपासात आले का? या गाडीवर काही स्टिकर किंवा काय अनुषंगाने जे काय आयडेंटिटी दाबलेली आहे त्या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहोत। 2 आरोपी याच्यामध्ये, दोघंही याआधी NDPS म्हणजे अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये दोघांवरही कारवाई झाली होती आणि एक महेश देसाई याच्यावर तर मोक्का लावण्यात आला होता। एवढे सारे गुन्हेगार असून देखील अजूनही ते अंमली पदार्थ तस्करी करतायत। पुन्हा एकदा आपल्या एका प्रकरणामध्ये त्यांना अटक झालेली आहे। यांना कुठे जरब बसावी किंवा असे गुन्हे करण्यापासून जरब बसावी याकरता या प्रकरणामध्ये किती मोठ्या प्रमाणात आपण कठोर कारवाई करणार? या प्रकरणामध्ये सदरचा MD पदार्थ हा इतर राज्यामधून आल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यामध्ये आमच्या गुन्हे शाखेच्या टीम तिकडं शोध पथकं गेलेली आहे। त्या अनुषंगाने अधिक तपास त्या राज्यामध्ये करत आहे। त्याचबरोबर अशा गुन्ह्यांना आळा बसावा या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही विशेष अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये किंवा अंमली पदार्थ विरुद्ध विशेष अशी मोहीम राबवतो, ज्यामध्ये जास्तीत जास्त कन्झम्पशन आणि पजेशनच्या कारवाई केला जातो। इंटरनॅशनल लिंक याच्यामध्ये समोर आली आहे का? राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लिंक काय समोर आली आहे? कारण का हे आरोपी NDPSचे सराईत गुन्हेगार आहेत। सध्या प्राथमिक तपासामध्ये आंतरराज्यीय लिंक किंवा इतर राज्यांच्या या प्रकरणामध्ये ड्रग वितरण किंवा ड्रग खरेदी विक्री इतर राज्यामधून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। कुठल्या राज्यातून? सध्या प्राथमिक तपासामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी आमची 2 क्राईम ब्रांचची पथकं तपास करत आहेत। अधिक माहिती तपास झाल्यानंतर मिळेल। राजकीय कनेक्शन या प्रकरणात काय समोर येत आहेत? काही नावं समोर येत आहेत, त्यांचं काही तपास तसं काय समोर आलंय का? या आरोपींच्या संपर्कात कोण होते, कोण इसम होते किंवा पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये यांचे 2 साथीदार आरोपी आहेत ते संपर्कात होते किंवा या आरोपीचा अजून कोणाशी संपर्क आहे, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक माहिती घेतो। नक्की, धन्यवाद। हे मागे आपण आरोपी पाहिले तर हे 2 आरोपी आहेत, महेश देसाई आणि तन्वीर अहमद अन्सारी अशा या 2 आरोपींची नावं आहेत आणि हे दोन्ही आरोपी यांच्याकडून ही महागडी BMW गाडी जी आहे ती जप्त केली आहे, स्विफ्ट डिझायर गाडी ती जप्त केलेली आहे।
ही गाडी जी आहे ती गाडी ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीकडून तन्वीर नावाचा जो आरोपी आहे त्या आरोपीनं ही गाडी जी आहे ती त्याच्याकडून विकत घेतली होती अशी माहिती मिळते, पण कोणताही पत्रव्यवहार झाला नव्हता किंवा गाडी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठे झाली नव्हती आणि त्यामुळेच ही गाडी जी आहे ही आता खरंच विकत घेतलेली आहे का किंवा याच्यामध्ये काही गाडी चोरीची आहे का याचा तपास देखील पोलीस करतायत। पण ह्या दोन घटना म्हणजे एकतर 32 कोटींचं अंमली पदार्थ आणि त्यानंतर महागडी BMW गाडी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा हा लोगो आणि याचमुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे। हे एक व्यक्ती मुंब्रामध्ये राहणारी आहे, तन्वीर अहमद अन्सारी ही व्यक्ती मुंब्रामध्ये राहणारी आहे आणि या व्यक्तीचे काही राजकीय कनेक्शन आहेत का? दुसरा व्यक्ती महेश देसाई ही व्यक्ती आहे, तो उल्हासनगरमध्ये सध्या राहत होता पण मूळचा आजरा कोल्हापूर या भागातील आहे, त्याचे देखील काही राजकीय कनेक्शन आहेत असे देखील समोर येतात। पण ही राजकीय कनेक्शन आणि हे अंमली पदार्थ रॅकेट यांचा काय संबंध आहे का याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत। पण ठाण्यामध्ये सध्या म्हणजे अंमली पदार्थांच्या तस्करी जी आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, पोलीस कारवाई देखील त्या पार्श्वभूमीवर करत आहेत। पण ही कारवाई जी आहे या कारवाईमध्ये 32 कोटींचे अंमली पदार्थ, महागडी BMW गाडी, ठाणे महानगरपालिकेचा लोगो आणि राजकीय कनेक्शन यामुळे हे प्रकरण जे आहे ते चांगलं चर्चेत आलेलं आहे। पुणे जिल्ह्यात प्रवीण शेट्टीचा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।